मी तर अशी भजी पहिल्यांदाच खाल्ली आणि छान खमंग खुसखुशीत लागली. म्हणलं चला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर इथे बघा तुरीच्या दाण्यांपासून ही भजी बनवलेली आहे. तर इथे 1 वाटीभर एवढे तुरीचे दाणे होते आणि या खलबत्त्यातच ठेचून घेतले. जाडसरच असे भरड करून घ्यायची ह्याची आणि याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची, लसूण, आलं सगळं ठेचून घालू शकता. तर इथे बघा अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते ठेचून घालायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये. तर आलं घालून घेतलं आणि बारीक चिरलेला कांदा असा फोडून घालून घेतला आहे. इथे बघा ओल्या लसणाची पात होती, त्याची पेस्ट करून ठेवलेली आहे, तीसुद्धा घालून घेतली मी 1 चमचाभर. अर्धा चमचा हळद घातली, चवीपुरतं लाल तिखट घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतले. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली, चिमूटभरच ओवा घातला आहे आणि चिमूटभर हिंग घालून घेतलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही. याच्यामध्ये आता बेसन पीठ घालून घ्यायचं. तर मूठभर एवढं बेसन पीठ घालून घेतलं मी. थोडंसं अजून लागतं आहे, मग थोडंसं अजून मी घालून घेणार आहे. तर एक मूठ आणि थोडंसं वरती मला बेसन पीठ लागलेलं आहे. सगळं मिक्स करून घेतले. नेहमीची आपण भजी करतो त्यापेक्षा थोडंसं घट्टच ठेवून घेतले मी. आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे चांगलं. तर हे तेलात चांगली भजी सोडून घ्यायची आणि मस्त खमंग तळू द्यायची. मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. तुम्हीही नक्की करून बघा. तुरीचा सीझन अजून चालूच आहे. एका वेळेस 5 ते 6च भजी सोडून घेतली मी आणि बघा मस्त कलर आलेला आहे. भजीसुद्धा मस्त तळलेले आहे. आता ही भजी काढून घ्यायची. राहिलेली बाकीची भजी तळून घ्यायची. तर मी ते सर्व भजी आता तळून घेतलेली आहे बघा. मस्त भजी खमंग खुसखुशीत अशी झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.